आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला हे आवडत असतात. आपल्याला सतत गोड खाऊन देखील कंटाळा येतो, सतत तिखट देखील नको वाटतं आणि त्यामुळेच आपण आपल्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा वापर हा करत असतो. असाच एक मसाल्याचा पदार्थ आहे ते म्हणजे फेन्युग्रीक सीड्स म्हणजेच मेथीचे दाणे. खरं तर याची चव थोडीशी कडवट आहे, पण तरी देखील एखाद्या भाजीमध्ये फोडणीसाठी वापरलं किंवा लोणच्यामध्ये आपण त्याचा वापर केला तर त्याची चव ही नक्कीच वाढते. पण फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून नाही, तर याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याचे अनेक फायदे आहेत. हल्ली अनेक जण आपण बघत असतो की मेथीचे दाणे आहेत ते रात्री भिजत घालतात, सकाळी त्याचं पाणी पितात. अशा पद्धतीने अनेक जण हे घेत असतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मेथीच्या दाण्यांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नक्की काय फायदे आहेत. त्याबरोबरच मेथीचे दाणे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे घेऊ शकता, कोणत्या कोणत्या पद्धतीने घेऊ शकता आणि तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. फेन्युग्रीक सीड्स म्हणजेच मेथीचे दाणे, याचे जर आपण आयुर्वेदीय गुणधर्म बघितले तर हे तिक्तकटू रसाचं आहे, उष्णवीर्याचं आहे आणि त्याच्यामुळेच ते वात आणि कफ दोष कमी करणारं आहे आणि पित्त दोष वाढवणारं आहे. याबरोबरच ते दीपन, पाचन सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचं अग्नी वाढवणारं आहे, तुमचं जठराग्नी चांगलं करणारं आहे, तुमचं पचन चांगलं करणारं आहे. त्याबरोबरच ते प्रमेह हर सांगितलेलं आहे, म्हणजेच काय, तर तुमचे शुगर लेवल्स आहेत त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. मेथीच्या दाण्यांचे फायदे जर आपण बघितले तर याच्यामध्ये फायबर हे खूप चांगल्या मात्रेमध्ये आहे. 1 चमचा मेथीच्या दाण्यांमध्ये 3 ग्राम एवढ्या मात्रेमध्ये फायबर असतं आणि त्याच्यामुळे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत, त्यांचं पोट साफ होत नाहीये, वारंवार पोट जड होतंय, गॅसेस होत आहेत, अशा ज्यांना तक्रारी आहे अशा लोकांसाठी मेथीचे दाणे हे फायदेशीर ठरतात. मेथीच्या दाण्यांमध्ये असणारं फायबरचं प्रमाण ह्याच्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होतंच आणि आपलं पचन चांगलं झालं की आपली चयापचय क्रिया देखील चांगली होते, म्हणजेच आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्याच्याच परिणाम स्वरूप म्हणून आणि म्हणूनच आपलं वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते, चरबी कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी, कमी करण्यासाठी देखील आपल्याला फायदा होतो. याबरोबरच मेथीच्या दाण्यांचा एक महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे शुगर लेवल्स आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतं. ज्या पद्धतीने ते आपलं वजन कमी करतं, चरबी कमी करण्यासाठी मदत करतं, त्यामुळे अर्थातच आपलं इन्सुलिन रेझिस्टन्स हा चांगला करण्यासाठी आपल्याला मदत होते. बरोबरीनेच मेथीचे दाणे आहेत ते कार्बोहायड्रेटचं ॲब्झॉर्प्शन, कार्बोहायड्रेटचं शरीरामध्ये होणारं जे शोषण आहे ते स्लो करतं. त्यामुळे तुमची जी ब्लड शुगर लेवल्स आहेत त्या पटकन वाढत नाहीत, त्या नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते. स्त्रियांसाठी याचा फायदा बघितला तर विशेषतः ज्या बाळंतीण स्त्रिया आहेत, ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, अशांसाठी त्यांचं स्तन्य जननासाठी म्हणजेच दूध चांगलं येण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा खूप चांगला फायदा होतो. हे सगळे जरी फायदे असले तर हे सगळे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळावे म्हणून ते योग्य पद्धतीने खाणे देखील गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने मेथी खाल्ल्यामुळे फायदा झाला किंवा कुठेतरी आपण वाचतो, ऐकतो आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करण्यासाठी आपण सुरुवात करतो. फायदेशीर आहे, पण ते आपल्यासाठी वापरणं योग्य आहे का, किंवा आपण त्याचा वापर हा कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हे माहिती असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मेथीचे दाणे आहेत ते उष्णवीर्याचे आहेत, ते पित्त वाढवणारे आहेत. त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे, उष्ण प्रकृती आहे, ज्यांची त्यांना पित्त विकार आहेत किंवा ज्यांना रक्तविकार आहेत, ब्लिडिंग डिसऑर्डर आहेत, रक्तस्राव होत आहे, अशा व्यक्तींनी मेथीच्या दाण्यांचा वापर करताना थोडासा विचार करणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. याबरोबरच ज्यांचे शुगर लेवल्स आहेत ते मुळातच कमी आहेत किंवा लगेचच कमी होतात, अशा व्यक्तींनी देखील मेथीचा वापर करताना थोडीशी काळजी घेणं हे गरजेचं आहे. याबरोबरच मेथीचे दाणे आहेत त्यांची काही जणांना ॲलर्जी देखील असू शकते. तुम्हाला मेथीच्या दाण्यांचा वापर केल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये काही वेगळे बदल होत आहेत का, तुम्हाला रॅशेस येत आहेत का, याकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
मेथी स्तन्यजननासाठी म्हणजे दूध चांगलं येण्यासाठी जशी फायदेशीर आहे, तसंच प्रेग्नंट स्त्रियांनी किंवा गरोदर स्त्रियांनी मात्र त्याचा वापर आहे तो काळजीपूर्वक करावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. आता आपण बघूयात की मेथीच्या दाण्यांचा वापर आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतो आणि तुमच्यासाठी योग्य पद्धत कुठली असू शकते. तर इथे मी 4 पद्धती सांगणार आहे. तर तुम्ही तुमचा कुठला आजार आहे किंवा तुमची प्रकृती कुठली आहे त्यानुसार योग्य पद्धतीचा वापर हा करू शकता. सगळ्यात पहिली पद्धत आहे आणि जी जास्त करून वापरली जाणारी पद्धत आहे ते म्हणजे मेथीचे दाणे हे रात्री भिजत घालणे आणि सकाळी त्याचं पाणी पिणे. तर या पद्धतीचा वापर हा अनेक जण करत असतात. यासाठी तुम्ही साधारणतः 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम मेथीचे दाणे आहेत ते 1 कप पाण्यामध्ये भिजत घालू शकता. रात्रभर भिजवून त्याचं पाणी तुम्ही हे पिऊ शकता. या पद्धतीचा वापर हा कोण करू शकतं, की जे पहिल्यांदाच मेथीचा वापर हा सुरू करत आहेत किंवा ज्यांची मुळातच उष्ण प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे. अशा वेळेला सुरुवातीला वापर करताना तुम्ही मेथीच्या दाण्यांचं पाणी पिण्यासाठी सुरुवात करू शकता. जेणेकरून त्याचा त्रास हा तुम्हाला कमी होईल किंवा तुम्हाला ते सूट होतंय की नाही किंवा तुमच्यासाठी ते चांगलं आहे की नाही याचा तुम्हाला अंदाज येईल. हे असं पाणी पिणं कोणासाठी फायदेशीर आहे? तर असं पाणी पिणं ज्यांना शुगर लेवल कमी करायची आहे, त्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत, म्हणून ज्यांना मेथीचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने पाणी पिणं हे फायदेशीर आहे. आता हे पाणी कधी प्यायचं आहे? तर अर्थातच सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याने फायदा तर होतोच. पण ज्यांना स्पेसिफिकली शुगर कमी करायची आहे, तर अशा व्यक्तींनी दिवसातल्या ज्या वेळेला ते जास्त कार्बोहायड्रेट खातात किंवा ज्या वेळेला त्यांचं खाण्याचं प्रमाण किंवा जेवणाचं प्रमाण हे जास्त असतं, मग ते दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल, तर त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही या पाण्याचा जर वापर केलात किंवा तुम्ही जर हे पाणी पिलं, तर तुमचे शुगर लेव्हल्स आहेत ते नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. दुसरी पद्धत आहे ते म्हणजे मेथीच्या दाण्याचा तुम्ही काढा करून पिऊ शकता. यासाठी तुम्ही 1 चमचा मेथीचे दाणे 1 कप पाण्यामध्ये घेतलं तर अर्धा कप करून त्याचा काढा तुम्ही हा पिऊ शकता. हे कोणासाठी फायदेशीर आहे? तर त्यांना वाताचे विकार आहेत, कफाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे. ज्यांची उष्ण प्रकृती आहे किंवा पित्त प्रकृती आहे, त्यांनी मेथीच्या दाण्याचं पाणी पिणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. काढा पिणं कधी-कधी त्यांच्यासाठी थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. तर किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे किंवा ज्यांना चरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी देखील ही पद्धत ही फायदेशीर ठरते. हा जो काढा आहे तो तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता किंवा जेवणाच्या अगोदर एक अर्धा तास देखील हा काढा तुम्ही पिऊ शकता. तिसरी पद्धत आहे ते म्हणजे मेथीचे दाणे आहे ते चावणे किंवा मेथीच्या दाण्यांची पावडर जी चूर्ण मिळतं त्याचा वापर करणे. आता हे कोण करू शकतं? तर अर्थातच ज्यांना मेथी खाण्याची सवय आहे, पण ज्यांची उष्ण प्रकृती आहे किंवा ज्यांना इतर काही त्रास आहेत, त्यांनी मात्र सुरुवातीलाच मेथीचे दाणे खाण्याची सुरुवात ही करू नये. किंवा त्यांना लगेचच रिझल्ट हवे आहे, त्यांना शुगर लेव्हल्स लगेचच कमी करायची आहेत. अशा वेळेला देखील ते मेथीच्या दाण्याची पावडर किंवा त्याचा डायरेक्टली दाणे चावून खाणे हे ते वापरू शकतात. तर अशा वेळेला त्यांनी जेवणाच्या अर्धा तास अगोदर हे पावडर किंवा त्याचे जे दाणे आहेत ते खाऊ शकतात. आणि चौथी पद्धत आहे, ही पद्धत अगदी कोणीही वापरू शकतं आणि कोणालाही ही पद्धत सूट होते, ती म्हणजे मेथीच्या दाण्यांचे मोड आणून त्याचा वापर करणे. ज्या पद्धतीने आपण इतर कडधान्यांना मोड आणतो, त्या पद्धतीने तुम्ही मेथीच्या दाण्यांना मोड आणू शकता आणि ही मोड आलेली मेथी आहे, त्याची तुम्ही उसळ बनवू शकता, भाजी बनवू शकता, सॅलडमध्ये त्याचा वापर करू शकता किंवा इतर कुठल्यातरी भाजीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये टाकू शकता. या पद्धतीने तुम्ही मेथी रोजच्या जेवणामध्ये देखील वापरू शकता. ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना पोट साफ होत नाहीये, अशी जी लोकं आहेत, त्यांनी या पद्धतीने जेवणामध्ये त्याचा वापर हा नक्की करू शकतात. तसंच या पद्धतीने मेथी खाण्यामुळे त्याचा त्रास होत नाही. ती पचायला हलकी होते आणि तुम्ही त्याचा वापर हा सहज करू शकता. तर हे तुम्हाला 4ही प्रकार समजले. तुम्हाला कुठल्या पद्धतीने कसे वापरायचे आहे ते समजले. तर हे किती प्रमाणामध्ये घ्यावं किंवा किती दिवस घ्यावं? तर तुम्ही सुरुवात करताना 5 ग्रॅम मेथीपासून सुरुवात करू शकता. म्हणजे साधारण एक छोटा चमचा. ते जास्तीत जास्त तुम्ही 15 ते 20 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये दिवसभरामध्ये मेथी ही खाऊ शकता. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा चांगला रिझल्ट हवाय किंवा कुठल्यातरी एका विशिष्ट कारणासाठी तुम्ही हे सुरू करता, तेव्हा साधारणतः तुम्ही 1 ते 1.5 महिना हे सलग करणं हे गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही थोडी-थोडी मात्रा ही वाढवत जाऊ शकता
आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दा असं कायमस्वरूपी ती घेऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही आणि त्याचे फायदे देखील मिळत राहतील. तुम्हाला समजलं असेल, की मेथीच्या दाण्याचे आपल्याला काय-काय फायदे आहेत. तसंच ती वापरताना तुम्ही ती कशा पद्धतीने वापरू शकता, हे तुम्हाला समजलं असेलच. मला आशा आहे, की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी गरजेची किंवा नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल. तुम्हाला असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील, तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला, की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल, तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.